हा, मी अगोदर बरेच ठिकाणी सांगितलेले कॉरिडॉर माझा हायएस्ट प्रायोरिटी आहे, प्रायोरिटी नंबर 1 आहे. कॉरिडॉर बद्दल सांगायचं म्हणजे आता कॉरिडॉरचा आता पूर्व आढावा या शनिवारी मी ठेवलेली आहेत. कॉरिडॉरच्या बद्दल एकच विषय सांगतोय की आम्ही कुठेही कंपल्शन करणार नाहीये. मी माझं व्यक्तिगत मत आहे कसं आहे की आपल्याला विकास करताना सर्वांना एक सोबत घेऊन जायला पाहिजे आणि असं करत असताना कोणतेही विरोध ना जाता आपण सगळ्यांचं मत ऐकून घेऊन सगळ्यांच्या अशा पद्धतीने वारीमध्ये सगळ्यांना बोलून घेतलं, सगळ्यांना कल्पना ऐकून घेतलं, त्याच पद्धतीने कॉरिडॉरला सुद्धा आपल्या सगळ्यांच्या ऐकून घेऊन सगळ्यांचं मत ऐकून घेऊन सगळ्यांच्या सहमतीने आम्ही आता कॉरिडॉर पुढे घेऊन जाणार आहे. नाही, आता मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आता ह्या कॉरिडॉरचा आढावा मी आता शनिवारी ठेवलेली आहे. शनिवारीचा पूर्ण आढावा मी घेतो, त्यानंतर आपल्याला सर्वांना मी कळवतो. आषाढी यात्रा असताना आपण पाहणी केलेली आहे. आषाढी यात्रा आणि कॉरिडॉर या संदर्भात आपण पाहणी केली. काय आपल्याला पाहणी मिळालं, काय तुमचं पुढचं नियोजन असणार आहे कॉरिडॉर आणि आषाढी यात्रेबाबत? ठीक आहे. सर्वांना नमस्कार. मी कार्तिकेयन, जिल्हाधिकारी सोलापूर. येणाऱ्या आषाढी वारीसाठी पूर्वतयारी करण्यासाठी आणि मी नवीन रुजू झालेली आहे, त्यामुळे मला पूर्ण पद्धतीने माहिती घेण्यासाठी आज पूर्ण दिवस पंढरपूर शहरमध्ये फिरलो आणि प्रत्येक गोष्टी स्वतः जाऊन आमच्या टीम सोबत, प्रांत साहेब असो, आमच्या संतोष साहेब असो, सगळ्यांच्या टीम सोबत, बीडीओ साहेब आहेत, एसटीपीओ साहेब आहेत, सगळ्यांच्या टीम सोबत आम्ही पूर्ण ठिकाणी फिरलो आणि फिरून बरेच गोष्ट मला लक्षात आलं. आणि येणाऱ्या आषाढी वारीच्या अजून जवळपास 3 महिना आहे, तरी सुद्धा आपल्याला लवकर सुरू करायला पाहिजे. आता बरेच पत्रकार मित्रांचं असं म्हणणं होतंय की हे जो तयारी आहे ते आपल्याला शेवटपर्यंत जाते म्हणून, पण हा आपल्याला कमी करण्यासाठी आणि लवकर सुरू करण्यासाठी आज 15 एप्रिल 2026 मध्ये आम्ही आता आषाढी वारीच्या तयारी आम्ही पांडुरंगाच्या आशीर्वादाने आणि रुक्मिणी ताईच्या आशीर्वादाने आम्ही सुरू केलेली आहेत. सकाळी मी आता वाकरीपासून सुरू केलं. वाकरीमध्ये आता आमच्या पालखी स्थळ आहे, तिथे पूर्ण पाहणी केलं. तिथून आम्ही 65 एकर मध्ये पोहोचलो. 65 एकर पासून चालत पूर्ण वालवंट असो, त्यानंतर पूर्ण मंदिर परिसर असो आणि रांगाच्या ठिकाण असो, सगळ्या ठिकाणी आम्ही बघितलेली आहेत. आणि तिथल्या स्थानिक लोकांच्या आयडियाज आहेत, कल्पना आहेत, त्यांच्या अडीअडचणी आहेत, ते सुद्धा आम्ही ऐकलेली आहे. त्यानंतर रांगामध्ये जे कोणी लोक उभे होते, भाविक उभे होते, त्यांच्या सुद्धा आपण कल्पना घेतलेली आहेत. आणि आजच्या शेवटच्या टप्प्या म्हणून आज पंढरपूर शहराच्या आणि पंढरपूरच्या जे कोणी पत्रकार मित्र आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही आता इथे बोलून घेतलं आणि त्यांच्या कल्पना जे आहे, तुम्ही स्थानिक असल्यामुळे तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती असेल. आता सगळ्यांच्या कल्पना जवळपास मी पूर्ण, माझ्याकडे आतापर्यंत 80 कल्पना आलेली आहेत वेगळ्या विषयाच्या. खूप महत्वाच्या म्हणजे 3 विषय, एक रस्ता, दुसरा स्वच्छता, तिसरा पिण्याचं पाणी. हा 3 विषय एकदम ठीक झाला आणि एकदम क्लीन झाला तर लोकांच्या अडचण कमी होऊ शकतो. त्याप्रमाणे आता जवळपास सगळे विषय आम्ही ऐकून घेतलेले आहेत. आता आम्ही पुढे जाऊन आता आमचं कोऑर्डिनेशन मीटिंग असणार आहे. कोऑर्डिनेशन मीटिंग मध्ये जवळपास 12-13 डिपार्टमेंट्स आहेत. ते 12-13 डिपार्टमेंटचं प्रेझेंटेशन सुद्धा आम्ही ऐकून घेणार आहे. त्यांच्या डिमांड्स जे आता येणाऱ्या पंढरपूर वारीच्या जे काही आता डिमांड्स आहेत तो सुद्धा ऐकून घेणार आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ज्यांच्या जे काही कल्पना आहेत यावर्षी नवीन इंट्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा आम्ही ऐकून घेणार आहेत. असं ऐकून आणि त्यानंतर आमच्या पालखी प्रमुख आहात त्यांच्या सुद्धा आम्ही VC मध्ये कनेक्ट करून त्यांच्या काही कल्पना आहेत का, त्यांच्या काही मागणी आहे का, तो सुद्धा ऐकून घेऊन त्यानंतर इमिडिएटली आम्ही कामावर लावणार आहे. आणि कामावर लागताना आता पत्रकार मित्रांनी जे काही सूचना सांगितलेल्या सगळे विषय लक्षात ठेवून सगळ्या विषयाच्या प्रत्येक डिपार्टमेंटला वाटून आम्ही नक्की याच्यावर आम्ही कारवाई करणार. आठवड्याच्या नंतर मी जे पूर्ण पालखी मार्ग आहे सगळं आमच्या 10 पालखी मार्ग आहेत, पूर्ण पालखी मार्ग सुद्धा मी एक दिवस काढून मी बघणार आहे. म्हणजे आता वाकरीतून पुढे मी पूर्ण बघितलं. मी आता सोलापूर शहरामध्ये जे काही पालखी मार्ग आहेत, जिल्ह्यामध्ये जे काही पालखी मार्ग आहेत ते मी पूर्ण आता पुढे जाऊन तुम्ही बघणारच आहेत पुढच्या आठवड्यामध्ये. याच्या पुढच्या कोऑर्डिनेशन मीटिंग सुद्धा मी ठेवलेली आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये कोऑर्डिनेशन मीटिंगमध्ये सगळ्या डिपार्टमेंटच्या आतापर्यंत जवळपास 12-13 डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या मला माहिती भेटलं. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचं कार्यक्षेत्र काय काय करतात तसं मी सांगितलं. पूर्ण आढावा झालेले आहेत. विशेषतः मला आता तुमच्याकडून जे काही आहे, मला तुमच्याकडे जे काही कल्पना असेल, तुम्हाला जे काही आयडियाज असेल आणि तुम्हाला जे काही अडचण असेल, मला तुमच्याकडून सर्वप्रथम ऐकायचे. मी आता नोंद करून ठेवतो आणि हा तुमच्याकडून जे काही कल्पना येतील तो पुढच्या मीटिंगमध्ये, आमच्या कोऑर्डिनेशन मीटिंगमध्ये सर्व डिपार्टमेंटला मला सूचना द्यायला सोपी पडेल.